भारताची पहिली सोलार सिटी सांची कोणत्या राज्यात आहे? ती आहे मध्य प्रदेशमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 4 मध्य प्रदेश. सांची ही भारताची पहिली सौर ऊर्जा आधारित सोलार सिटी आहे. ती मध्य प्रदेश सरकारने 100% सौर ऊर्जा चालणारं शहर म्हणून विकसित केलंय आणि पर्यावरणपूरक शहर निर्मितीतील हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. समोरचा प्रश्न, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो? मराठी भाषा गौरव दिन असतो 27 फेब्रुवारी. राईट आन्सर ऑप्शन 2 27 फेब्रुवारी. बरोबर. तर का 27 फेब्रुवारीच का? तर 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जयंती दिन असतो आणि याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. आता 1 मेला कोणता दिवस साजरा केला? आपल्या महाराष्ट्राची स्थापना कधी झाली मित्रांनो? तर ती 1 मे 1960 ला. त्या दिवशी आपण कोणता दिवस साजरा करतो? महाराष्ट्र दिन. त्यानंतर 26 नोव्हेंबरला आपण कोणता दिवस साजरा करतो? तर तो दिवस आहे संविधान दिन. 4 जानेवारीला आपण कोणता दिवस साजरा करतो? वर्ल्ड ब्रेल डे. समोरचा प्रश्न पहा, मनू भाकर या खेळाडूने कोणत्या खेळात ऑलिम्पिक पदक जिंकलंय? शूटिंग मध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 3 शूटिंग. मनू भाकर ही भारताची तरुण शूटिंग खेळाडू आहे. तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवलेत आणि शूटिंग हा भारताचा एक बलाढ्य खेळ आहे आणि शूटिंग बद्दल परीक्षेत नेहमी विचारलं जातं मित्रांनो. समोरचा प्रश्न, खालीलपैकी ग्रॅमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण? तर ते पहिले भारतीय आहेत पंडित रविशंकर. राईट आन्सर ऑप्शन 1 पंडित रविशंकर. ओके. पंडित रविशंकर यांना कधी? तर यांना 1968 मध्ये ओके ग्रॅमी पुरस्कार मिळाला होता. कशासाठी? वेस्ट वेस्ट मीट्स ईस्ट या अल्बमसाठी पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांनी जिंकलाय. ते ग्रॅमी मिळवणारे पहिले भारतीय कलाकार आहेत. ओके. आता ऑप्शन मध्ये पहा, पंडित शिवकुमार शर्मा. ओके. ग्रॅमी नामांकन झाले पण ते विजेते नाहीयेत. त्यानंतर पंडित विश्व मोहन भट यांना 1994 मध्ये ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे आणि उस्ताद झाकीर हुसेन, खूप महत्वाचं नाव आहे मित्रांनो, उस्ताद झाकीर हुसेन यांना एकूण 5 वेळा एकूण 5 वेळा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. हे लक्षात घ्या, 5 वेळा. ओके. त्यांना पहिल्यांदा कधी मिळाला आहे? तर 1992 मध्ये. कशासाठी? प्लॅनेट ड्रम साठी. ओके. त्यानंतर 2009 मध्ये मिळाला आहे ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट साठी. ओके. आणि 2024 मध्ये यांचं निधन देखील झाले. त्यामुळे या पार्श्वभूमीवर यांच्यावर प्रश्न येणार आहे, अपेक्षित आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर तिसरा मिळाला आहे फेब्रुवारी 2024 मध्ये. यामध्ये त्यांना 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले, हे लक्षात घ्या. कशासाठी? दिस मुवमेंट. ओके. दिस मुवमेंट. त्यानंतर पाश्तो आणि ॲज वी स्पीक याचा त्यामध्ये समावेश आहे. त्यांना ग्रॅमी पुरस्कार विविध वर्षांमध्ये सहयोगी प्रकल्पांसाठी मिळाला होता. त्यामध्ये 1992 सांगितलं प्लॅनेट ड्रम अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम श्रेणीमध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. त्यानंतर 2009 मध्ये सांगितलं ग्लोबल ड्रम प्रोजेक्टसाठी सर्वोत्कृष्ट समकालीन जागतिक संगीत अल्बम या श्रेणीमध्ये त्यांना दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला आणि 2024 मध्ये एकाच सोहळ्यात 3 ग्रॅमी पुरस्कार मिळाले. सांगितलं द मुवमेंटसाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत अल्बम, पाश्तोसाठी सर्वोत्कृष्ट जागतिक संगीत प्रदर्शन आणि ॲज वी स्पीक साठी सर्वोत्कृष्ट समकालीन वाद्य अल्बमसाठी हे 3 पुरस्कार त्यांना 2024 मध्ये मिळालेत. हे महत्त्वाचे येणार आहेत तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. पहा, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षासाठी निवडले जातात? भारताचे उपराष्ट्रपती 5 वर्षांसाठी निवडले जातात. राईट आन्सर ऑप्शन 2 5 वर्षे. भारताच्या उपराष्ट्रपतीचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो. त्यांची निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त इलेक्टोरल कॉलेजियमद्वारे केली जाते. आणि उपराष्ट्रपतीबाबत महत्त्वाचं कलम कोणते? तर ते कलम आहे कलम 63. ओके. उपराष्ट्रपती हे संसदेच्या राज्यसभा सदनाचे पदसिद्ध सभापती असतात. महत्वाचा पॉइंट आहे, राज्यसभेचा पदसिद्ध सभापती कोण आहे? तर तो आहे उपराष्ट्रपती. ओके. त्यानंतर उपराष्ट्रपती कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? तर ते अमेरिका.
हे महत्त्वाचा पॉईंट आहे उपराष्ट्रपतीबद्दल. सध्याच निवडणूक झाली त्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतीचा वर प्रश्न येणार आहे, म्हणून तुम्हाला डिटेल्स सांगत आहे. अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर आधारलेलं आहे आपलं पद. त्यानंतर जर उपराष्ट्रपतीचं पद मृत्यू, राजीनामा, पदच्युती किंवा अन्य मार्गाने रिक्त झालं असेल तर रिक्तच राहतं, हे लक्षात घ्या. लवकरात लवकर निवडणूक घेतली जाते, बट 6 महिन्यातच घ्यावी असं काही दिलेलं नाही, हे लक्षात घ्या. आणि त्यांना उपराष्ट्रपती म्हणूनच पदावरून दूर करता येतं, हे लक्षात घ्या. आणि एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे 2 वेळा सलग व बिनविरोध निवडून आलेले एकमेव उपराष्ट्रपती आहेत तर ते आहेत एस राधाकृष्णन. ओके, सलग 2 वेळा आणि बिनविरोध आलेत एस राधाकृष्णन. आणि जर तुम्हाला म्हणलं की 2 वेळा निवडून आलेले तर त्यामध्ये आहेत डॉक्टर हमीद अन्सारी, निवडून आलेले 2 वेळा. ओके, आणि बिनविरोध निवडून आलेल्यामध्ये आहेत एस राधाकृष्णन एक आहेत. त्यानंतर मोहम्मद हिदायतुल्ला. ओके, हे 1979 मध्ये आलेत आणि एस राधाकृष्णन 1952 ते 1957. त्यानंतर आहेत शंकर दयाल शर्मा. ओके, शंकर दयाल शर्मा हे 1987 मध्ये निवडून आलेत आणि उपराष्ट्रपती असताना राष्ट्रपतीची निवडणूक हारलेली. ओके, तर भैरव सिंग शेखावत हे राष्ट्रपतीची निवडणूक हारलेले आहेत, हे लक्षात घ्यायचंय. आणि महत्त्वाचा पॉइंट तुम्हाला या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात येणार आहे, म्हणजे तो आहे सध्या उपराष्ट्रपती आपल्या भारताचे कोण आहेत. सध्याच जॉईन झालेत सप्टेंबरमध्ये. CP राधाकृष्णन हे सध्या आपल्या भारताचे उपराष्ट्रपती आहेत. नियुक्ती कधी झालेली? 12 सप्टेंबर 2025 मध्ये. ओके, CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवडणूक झालेली. आता विचारतील CP राधाकृष्णन कितवे उपराष्ट्रपती आहेत बाबा, तर तुम्हाला कळायला पाहिजे ते आहेत 15वे. विचारणार आहेत, तोंडपाठ करायचे हे सर्व मुद्दे लक्षात घ्या. समोरचा प्रश्न पाहूया. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे यकृत. राईट आन्सर ऑप्शन 1 यकृत. यालाच काय म्हणतात? यालाच बोलतात लिव्हर. ही मानवातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. ही काय करते? पचनासाठी आवश्यक असणारं पित्तरस तयार करते आणि शरीरातील विषारी द्रव्य निष्क्रिय करते. ओके, पित्त तुम्हाला सरळ विचारतील पित्त कुठे तयार होतं, तर पित्त यकृतात तयार होतं. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? ती आहे यकृत. तिचं वजन किती आहे? वजन आहे 1.4 ते 1.6 kg. ओके, यकृत पित्तरस तयार करते, बरोबर. पचनासाठी फार महत्वाचं आहे ते पित्तरस. आणि लाल रक्तपेशींचं विघटन कुठे होतं? ते देखील यकृतातच होतं. आणि जास्तीची शर्करा ग्लायकोजनच्या स्वरूपात कुठे साठवली जाते? यकृतातच साठवली जाते. आणि युरिया यकृताच्याच माध्यमातून तयार होतो. आणि यकृत शरीरातील अंतर्गत सर्वात मोठा अवयव आहे. ओके, त्यानंतर पित्ताशयात एका वेळी 50 ml पित्त तयार होते. आणि यकृतात कशाची निर्मिती होते? यकृतात हिपॅरिनची निर्मिती होते. हिपॅरिन कशाला आवश्यक आहे? रक्त गोठणे. ओके, हिपॅरिनची निर्मिती यकृतात होते, त्यामुळे शरीरात रक्त गोठत नाही. आणि यकृत काय करते? फायब्रिनोजन नावाचं प्रोटीन तयार करतं, त्यामुळे रक्त शरीराबाहेर आल्यास गोठतं. ओके, यकृतच काय करतंय? फायब्रिनोजन नावाचं प्रोटीन तयार करतं. त्यामुळे जेव्हा आपल्याला कापतं बघा, तेव्हा जेव्हा रक्त शरीराबाहेर येतं आणि ते तिथंच गोठतं, त्याला कारणीभूत काय, कोणतं प्रोटीन आहे विचारतील, सांगायचंय फायब्रिनोजन. त्यानंतर यकृतात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी साठवले जातात. आणि यकृत जे अमोनिया त्याचं रूपांतर कशामध्ये करतंय? युरियामध्ये करतं. यकृताच्या पेशी रक्तातील बिलिरुबिन शोषून घेतात. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन ए सेवन झाल्यास त्याचा थर यकृतावर साचतो. यकृताचा काही भाग कापला तर पुन्हा निर्माण होऊ शकतो. यकृताला काय म्हणतात? तपासणी नाका म्हणतात. काय बोलतात त्याला? चेक पॉइंट म्हणतात. कारण यकृत आपल्या शरीरातील सर्व विषारी घटक शोषून घेतो. आणि मानवाचा मृत्यू अन्न पदार्थातील विषबाधेमुळे झालाय काय हे शोधण्यासाठी कशाची मदत घेतली जाते? यकृतासाठी, फॉरेन्सिक मध्ये पहा. ओके, त्यानंतर पुढे पाहूया.
मॅकमोहन रेषा कोणत्या दोन देशांची सीमा रेषा आहे? मॅकमोहन रेषा भारत आणि चीन दरम्यान आहे. राईट आन्सर ऑप्शन 4 भारत चीन. मॅकमोहन लाईन ही भारत आणि चीन यांच्यातील वास्तविक सीमा मानली जाते आणि चीन तिला पूर्णपणे मान्यता देत नाही, हे देखील तितकंच खरं आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये पहा, भारत पाकिस्तान. भारत पाकिस्तानमधील सीमेला काय म्हणतात? त्याला म्हणतात रँडक्लिफ. रँडक्लिफ रेषा. ओके, ही कधी झाली होती? तर 17 ऑगस्ट. फाळणीनंतर 1947 रोजी निश्चित करण्यात आले होते आणि सर सिरिल रँडक्लिफ यांच्या नावावरून या सीमेला हे नाव मिळाले. त्यानंतर भारत श्रीलंके दरम्यान आहे रामसेतू, बरोबर. त्यानंतर भारत अफगाणिस्तान यांना दरम्यान कोणती सीमारेषा? तर ती आहे ड्युरांड लाईन आहे. ओके, ड्युरांड लाईन भारताच्या. आता हे तर झाल्या भारताच्या सीमा, म्हणजे महत्वाच्या आहेत. पाकिस्तान अफगाणिस्तान संबंधीच्या परीक्षेमध्ये विचारतात, चीन संबंधीच्या आहे. ओके, आता भारताच्या शेजारील देश तुम्हाला माहिती आहेत का किती आहेत? तर ते किती आहेत? 7 देश आहेत, बरोबर. त्यामध्ये सर्वात लांब सीमा कोणत्या देशाची आहे? आपल्या भारताशी मिळून बांगलादेशची आहे सर्वात लांब. आणि जर मी तुम्हाला विचारलं सर्वात लांब सीमा रेषा कोणाशी आहे, तर ती आहे अफगाणिस्तान सोबत आहे. ओके, बांगलादेश सोबत किती आहे? तर ते आहे 4096.7 किलोमीटर. ओके, आणि जो अफगाणिस्तान आहे, अफगाणिस्तान सोबत किती आहे? सर्वात कमी, ते आहे 106 किलोमीटर. ओके, त्यानंतर चीन सोबत हे झाले आता बांगलादेश सोबत. त्यानंतर चीन सोबत किती आहे आपली सीमारेषा? ते आहे 3488. पाकिस्तान सोबत किती आहे? 3323 किलोमीटर पाकिस्तान सोबत. ओके, नेपाळ सोबत 1751. म्यानमार सोबत आहे 1643. भूतान सोबत आहे 699. ओके, त्यानंतर भारताच्या सागरी सीमा कोणकोणत्या देशाशी आहेत? श्रीलंका आहे, मालदीव आहे, इंडोनेशिया आहे. हे महत्वाचे पॉइंट आहेत. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, महाराष्ट्र राज्याचे राज्य फूल कोणतं आहे? ते आहे तामण. राईट आन्सर ऑप्शन 2 तामण. आता महाराष्ट्र राज्याचं फूल आहे तामण. हे जांभळट रंगाचं फूल आहे. ओके, मग हे तर झालं फूल. मग मी तुम्हाला विचारलं महाराष्ट्र राज्याचं फळ कोणतं आहे? फळ तर ते आहे आंबा. ओके, मी विचारलं तुम्हाला प्राणी कोणता आहे, तर तो आहे शेकरू. जर मी विचारला आता प्राणी झालं, मग पक्षी कोणता आहे, तर तो आहे हरियाल. बरोबर, पक्षी झालं. मग मी तुम्हाला विचारलं फुलपाखरू कोणता आहे, तर फुलपाखरू कोणता आहे? ते आहे ब्लू मॉर्मॉन. ओके, ब्लू मॉर्मॉन. ओके, आणि राज्य वृक्ष म्हणजे फळ तर सांगितलं आंबा, वृक्ष देखील आंबा आहे. ओके, त्यानंतर खेळ कोणता आहे? खेळ आहे कबड्डी. आणि राज्य कांदळवन वृक्ष कोणता आहे, तर ते आहे पांढरी चिप्पी. ओके, तर अशा पद्धतीने अभ्यास करायचा मित्रांनो. समोरचा प्रश्न, लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावं? लोकसभेच्या सदस्यत्वासाठी वयाची अट आहे 25 वर्ष, किमान 25 वर्ष. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 किमान 25 वर्ष. ओके, त्यानंतर 30 वर्ष कशासाठी आहे? 30 वर्ष राज्यसभा, 18 वर्ष मतदानाचा अधिकार भेटतोय आणि 21 वर्ष ग्रामपंचायतीसाठी. हे लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, माहिती अधिकार कायद्यात कोण मोडत नाही? माहिती अधिकार कायद्यात खाजगी संस्था मोडत नाहीत. राईट आन्सर ऑप्शन 3 खाजगी संस्था. माहिती अधिकार कायदा RTI ऍक्ट 2005 सार्वजनिक प्राधिकरणांवर लागू होतो. यामध्ये केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे. ओके, तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, सरकारी सहाय्यित संस्था आहेत. ओके, आणि ज्या खाजगी संस्था आहेत त्या थेट RTI अंतर्गत येत नाहीत. जोपर्यंत त्या सरकारी अनुदान घेत नाहीत तोपर्यंत त्या RTI अंतर्गत येत नाहीत. समोरचा प्रश्न, वांद्रा वरळी सी लिंक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? 2009. राईट आन्सर ऑप्शन 2 2009. वांद्रा वरळी सी लिंक यालाच कोणतं नाव आहे? राजीव गांधी सी लिंक. हा कधी 30
जून 2009 रोजी सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला आणि हे मुंबईतील महत्त्वाचं केबल स्टेड पूल आहे. समोरचा प्रश्न, मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर कोणत्या जिल्ह्यात आहे? मेळघाट येथील प्रोजेक्ट टायगर आहे अमरावतीमध्ये. राईट आन्सर ऑप्शन 3 अमरावती. मेळघाट टायगर रिझर्व महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यात आहे आणि हे भारतातील सर्वात जुन्या टायगर रिझर्व पैकी एक आहे. ओके, ऑप्शन मध्ये आहे गडचिरोली, तर तिथे आहे ताडोबा. चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा अंधारे टायगर रिझर्व आणि यवतमाळमध्ये आहे टिपेश्वर.